बघून कळलंच असेल तुम्हाला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय। तर आज आपण बनवतोय मिरचीची भाजी। विदर्भात प्रामुख्याने जी बनवली जाते ती मिरचीची भाजी बनवतोय। त्यासाठी मी मिरच्या घेतल्या, तिखट आणि आंबट चुका घेतलाय। तर आंबट चुका आणि मिरच्या व्यवस्थित कापून घ्यायचे। मिरच्या खूप जास्त बारीक कापायच्या नाहीये। नंतर एक वांग घेतलंय आणि एक मूठभर शेंगदाणे घेतलेत। तुरीची डाळ घेतली स्वच्छ धुवून, एक वाटीभर। नंतर आता आपण एका कुकरमध्ये आंबट चुका, शेंगदाणे, मिरच्या आणि जे वांग घेतलंय ते वांग कुकरला लावून एकदम मऊ शिजवून घ्यायचे। तुमच्याकडे आंबट चुका कमी असेल तर तुम्ही टोमॅटो यूज केला तरीही चालतो, पण कच्चा टोमॅटो यूज करायचा आहे, पिकलेला नाही। नंतर आपण आला आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे, जाडसर अशी ठेचून घ्यायचं आलं लसूण। नंतर बेसिक अशी तयारी करून घ्यायची। खोबऱ्याचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे। मसाल्यामध्ये धना पावडर, गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतली। नंतर जी डाळ शिजली होती आपली, ती डाळ आपल्याला लोणवून घ्यायची, म्हणजे एकदम बारीक करून घ्यायची। पाणी टाकून मी अगदी त्याला वरणासारखी बारीक करून घेतली। नंतर फोडणीसाठी पातेल्यात तेल घालून घ्यायचंय। तेल थोडंसं जास्त घालायचंय। तेल तापलं की त्यात जिरं, मोहरी आणि खोबरं जे आपण कापून घेतलं होतं ते खोबरं घालायचे। खोबरं छान लालसर परतलं की त्यात घालून घ्यायचे आलं आणि लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट छान परतली गेली त्यात घालून घ्यायचे आपले मसाले, सुके मसाले जे आपण घेतले होते। तर सुक्या मसाल्यांमध्ये धना पावडर, गरम मसाला आणि हळद घेतली मी। तर ते घालून घ्यायचेत आणि ते करपू नये म्हणून लगेच त्याच्यावर कोथिंबीर घालायची, म्हणजे जे आपले सुके मसाले ते अजिबात करपत नाहीत, चव बदलत नाही भाजीची। तुम्ही या ठिकाणी कढीपत्ता सुद्धा यूज करू शकता। तर अजिबात ह्या ट्रिकने मसाले करपत नाही आपले। आता गॅस फुल करायचा आणि आपण जी भाजी स्मॅश करून घेतली होती ती भाजी टाकून घ्यायची। अगदी कर्र फोडणीचा आवाज आला पाहिजे इतपत आपलं पातेलं तापलं पाहिजे। आणि नंतर आपल्याला जितकं पाणी हवंय तितकं पाणी घालून घ्यायचंय, मीठ घालायचे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ही भाजी आपल्याला उकडून द्यायची व्यवस्थित। तर मी इथं 10 मिनिटं भाजी उकडू दिली। छान ही भाजी जितकी उकडेल तितकी छान लागते। तर तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त अशी उकडतीये। तर एक 5 मिनिटं भाजी उकडल्यानंतर आपली भाजी तयार झाली आहे। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीज किचन। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।